श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या धनाला तुमच्याकडे अधिक वेगवान गतीने आणणारा आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. तुम्ही जे ज्ञान शोधू पाहत आहात, तुम्ही जे कर्म उचलू पाहत आहात, तुम्ही जे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात, ते सर्व या संदेशाच्या माध्यमातून आशीर्वादाच्या रूपात स्वामी तुम्हाला देव करत आहेत. जर तुम्ही ते स्वीकार करू पाहत असाल तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे स्वीकार करा. तुमच्या दिशेने ती आनंदाची बातमी येईल. जे तुम्ही मागत आहात ते मिळेल. धनाची आकर्षकता तुमच्याकडे अधिक वाढेल. यशस्वी होणे स्वीकार करा, कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात. तुमचे विरोधक हार मानतील आणि तुम्ही तुमच्या पुढील मार्गावर पुढे राहा. ठामपणे उभे राहा आणि तुम्ही न पडता ते सर्व काही यशस्वीरित्या पार कराल जे तुमच्यासाठी ध्येय आहे. होय, कारण तुम्हीच जिंकाल. तुमच्या आशा पूर्ण होतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. हे अनुभवायचे दिवस आहेत, कारण देव तुम्हाला अनुभव देऊ करत आहेत. जर तुम्ही काही कठीण काळातून निघत आहात तर परमेश्वराचे धन्यवाद माना की त्यासाठी तुम्हाला निवडलेले आहे. कारण हा कठीण काळच ओलांडून तुम्ही पुढे जाणार आहात. तुम्हीच विजयी होणार आहात. देव तुमच्या सुधारणांसाठी, तुमच्या जीवनात प्रगतीसाठी, तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी काहीतरी घडवत आहेत, जे खूप काही मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत परिवर्तन घडत आहे. ते स्वीकार करा. आनंदी होण्याचे क्षण आहेत, कारण देव तुम्हाला आता गोंगाटापासून दूर नेत आहे. गोंधळापासून तुम्हाला वेगळं करत आहे. तुम्हाला कुठल्याही व्यक्तीची मदत देऊन देव पुढे नेत आहे. तुम्ही जर त्या देवदूताची मदत स्वीकार करत असाल तर आत्ताच होय म्हणा आणि देवदूताची मदत मला हवी आहे असे टाईप करा. देव तुम्हाला एका उंच ठिकाणी नेणार आहेत, जिथे तुमच्यासाठी तुमचा विजय असेल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल. कारण तुमच्या जीवनात ती प्रगतीची शृंखला आता सुरू झाली आहे. जर तुम्ही कोणतेही कार्य निवडत असाल तर तुम्ही देवाकडून आशीर्वादित बाळ आहात. काहीतरी नवीन नवे तुमच्या मार्गात येत आहे, जे देव तुम्हाला प्रदान करत आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात. जर तुम्ही तयार आहात तर अंधकार तुमच्यापासून वेगळा होईल. तुमच्यासाठी त्या दिशा निर्माण होतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण देव तुम्हाला त्या अमर्यादित आशीर्वादाने परिपूर्ण करतो. जे मार्ग आहेत त्या मार्गावर पुढे चालत राहा, कारण तुम्ही विजयी घोषित व्हाल. तुम्ही आनंदी व्हाल. तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने भरल्या जाईल. कधीकधी तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात की तीच ती सकाळ आहे आणि तेच ते कार्य आहे. मी काही वेगळं करू शकत नाही किंवा माझ्या वाट्याला येणारे आशीर्वाद हे काही नवीन नाहीत. पण बाळ, मी तुला थांबवू इच्छितो. काही थांब आणि मग वेगवान गती घे. कारण आता तुझ्या हृदयातून ते नकारात्मक नष्ट करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. माझा आवाज तुझ्या हृदयात उतरू दे, कारण तो मौल्यवान आहे, तुझ्यासाठी मार्गदर्शक आहे. जर तुम्ही ते शोधत आहात तर मीच तुम्हाला ते देऊ शकतो. तुमचे मन खूप काही गोंगाटापासून दूर नेण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या विजयासाठी मी तुम्हाला तयार करतो आणि तुमच्या पराभवापासून मी तुम्हाला वेगळं करतो. जे कोणी लोक तुमच्यासोबत टीका करतात, तुमच्या कार्यांवर आक्षेप घेतात किंवा तुमचे विरोधक असतात, त्यांच्यापासून दूर जाण्याची संधी मी तुम्हाला प्रदान करतो. ही संधी तुम्हाला हवी असल्यास होय म्हणून ती स्वीकार करा. रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, ओरडाआरडी करू नका. कारण तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्याच यशाने तुम्ही भरल्या जाल. वादळे येतील आणि शांत देखील होतील. जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर आत्ताच माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नकोस. बाळा, आजचे माझे बोल तुझ्या खोल अंतर्मनात उतरू दे, कारण तुला जे हवे आहे ते मिळणारच आहे. सूर्याप्रमाणे
तेजस्वी होण्यासाठी त्याच्या झळाही सहन कराव्या लागतात. आयुष्यात काही त्यागही करावा लागतो. पुढे जाण्यासाठी काही मार्गही शोधावे लागतात. तुझा स्वामी तुझ्यासोबत आहे. हसत मुखाने पुढे जा, कारण तुझे अश्रू मी पुसतो. तुला उंचावण्यासाठी मार्ग दाखवतो आणि त्या उंचीवर नेण्यासाठी तुझा हात देखील धरतो. बाळा, अधिक शुद्ध अंतःकरणाने, प्रेमाने आणि श्रद्धेने हा संदेश संपूर्ण ऐक, कारण खूप काही तू सहन केले आहेस हे मी पाहत आहे. आता वेळ आली आहे ती तुझ्या जीवनात आनंदाची, क्षणांची, आणि त्या क्षणांना तू हास्यात परिवर्तित करशील, आनंद प्राप्त करशील. तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होईल. तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करा, प्रार्थना करा, कारण मी प्रार्थना स्वीकार करतो. तुमचे जे काही प्रिय आहेत त्या प्रिय जनांना तुम्ही जेव्हा काही उत्तरे देता तेव्हा ती उत्तरे तुम्ही मनापासून देता का, खरे बोलता का, यावर विचार करा. जास्त भविष्याचा विचार करत बसू नका, कारण तुमचे भविष्य माझ्या हाती सुरक्षित आहे. कार्य करा, पण कार्याचा दिखावा करू नका. मी ते सर्व काही ऐकत आहे. मी ते सर्व काही पाहत आहे. मी जे कोणी मार्गावरून भटकलेले आहेत त्यांना मी त्या मार्गावर पुन्हा आणतो. त्यांची शांतता त्यांना प्रदान करतो आणि त्यांच्या मार्गात त्यांना सुखकर अनुभव करून देतो. तुम्हीही जर मार्गावर माझी साथ प्राप्त करू इच्छित आहात तर आताच देवा मला तुझी साथ हवी आहे, तुझे मार्ग श्रेष्ठ आहेत असे टाईप कर. बाळा, माझी मदत लगेचच तुला प्राप्त होईल. काही मूर्ख लोक देवावर विश्वास करत नाही आणि नकारात्मक बोलत असतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण त्यांना वारंवार तेच करण्याची सुरुवात करायची आहे आणि स्वतःला त्यांना लुप्त करून घ्यायचे आहे. होय, कारण ते सत्यासोबत चालू शकत नाही. त्यांचे मार्ग चुकीचे आहेत आणि ते चुकीच्या दिशेने धावत आहेत. पण धावतानाही त्यांना ते प्राप्त होणार नाही जे खरं बोलणाऱ्याला आणि देवाच्या जवळ येणाऱ्याला प्राप्त होणार आहे. कारण हे दैवी आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे आपले सच्चिलपणाने कार्य करतात आणि निमूटपणे आपल्याला दिलेले सर्व काही स्वीकार करतात. जर तूही जे दिलेले आहे ते सर्व काही स्वीकार करत असशील तर तुझी मी आज निवड करतो त्या आनंदासाठी की तुझे प्रेम तुला परत मिळेल, तुझे आनंद तुला परत मिळतील आणि जे काही तुझ्या जीवनातून निघून गेले आहे किंवा संपले आहे असे वाटत असताना मी ते सर्व काही तुला प्रदान करतो. तुला जे हवेसे वाटते तेही देतो आणि तुला जीवनात सुख, संपन्नता आणि आदराची भावनाही प्रदान करतो. काही बाहेरची शक्ती तुम्हाला त्रास देते का? तुम्हाला नकारात्मक वाटते का? तुमच्याच घरात तुम्हाला बंदिस्त केल्यासारखे वाटते का? तर नामस्मरण करा. नामस्मरणाची ताकद ओळखा आणि सतत घरात तारक मंत्र वाजवा किंवा ऐका किंवा म्हणा. जर तुम्ही तारक मंत्र ऐकत असाल तर स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होईल. तुम्हाला कधी कधी खूप काही जड वाटते का? किंवा असे वाटते का जेव्हा तुम्ही एकटे आहात तेव्हा स्वामींचे नामस्मरण ऐका, हे पाठवलेले संदेश ऐका. तुमचा एकटेपणा दूर जाईल. तुम्हाला स्वामींच्या भक्तीत रममान झाल्याचे खूप काही अनुभव येतील. तुमच्या भविष्यातल्या चिंता करू नका, तर फक्त देवाचे नामस्मरण करा. सर्व काही देवावर सोपवा आणि निश्चिंत व्हा. काळजीमुक्त राहा, कारण रोजचे ताणतणाव आणि संघर्षांमुळे देव तुम्हाला जिंकवण्यासाठी देवाच्या नामस्मरणाचे मार्ग दाखवतो. जर तुम्ही ते स्वीकार केले तर तुम्ही देवाचे खरे भक्त आहात. देवावर श्रद्धा ठेवा, ती संपूर्ण ठेवा. अपुरी श्रद्धा ठेवू नका. तुम्हाला लढण्यास बळ मिळेल. तुमचे कार्य करण्यास जिंकण्याची शक्ती मिळेल. तुम्ही एकटे नाहीत, तर तुम्ही देवाच्या कृपेने परिपूर्ण बाळ आहात. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र मनाने स्वीकार केला आहे तर पर्वतासारखे संकट देखील तुमच्या समोर सर्व काही संपून जाईल आणि तुम्हाला आनंदी आनंद प्राप्त होईल. क्रोधापासून दूर राहा. जे कोणी लोक तुमची शांतता भंग करतात त्यांच्यापासून दूर राहा आणि शांत राहा. आज तुम्ही जी काही निद्रा घ्याल ती शांततापूर्ण असेल.
तुम्हाला मनाला समाधान देणारी असेल, कारण आज तुम्ही देवाशी संवाद साधला आहे. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहेत, त्यांची मनाची ऊर्जा वाढेल, त्यांच्या मनात पवित्र विचार येऊ लागतील आणि त्यांचे कार्य पूर्ण होऊ लागेल. काही नकोसे जे आहे ते जीवनातून निघून जाईल आणि हळूहळू त्यांची प्रगती होईल. होय, प्रगती हळूहळू जरी झाली तरी चालते, कारण ती येत राहते. देव तुमच्यासाठी जागा निर्माण करणार आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही स्थिर असाल, आनंदी असाल आणि आपल्या कुटुंबासह आनंदी असाल. जर तुम्ही खूप काही भटकला आहात, तर आज तुम्ही योग्य ठिकाणी येऊन पोहोचला आहात. स्वामी तुमच्या आनंदासाठी ते सर्व काही शक्तिशाली आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. हा शक्तिशाली संदेश तुम्ही ऐकत आहात, जो तुमच्या जीवनाला पुढे नेणारा आहे, तुम्हाला आनंदाने भरणारा आहे. स्वामी शक्ती महान आहे, दिव्य आहे आणि पवित्र आहे. स्वामींचे नाम घेत राहा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहा. अगदी या क्षणाला देखील तुम्ही काही गोष्टींसाठी प्रार्थना करत आहात, तर भविष्यात तुम्हाला अनुभव येईल की तुम्ही केलेली प्रार्थना स्वामींनी ऐकली आहे. ती या संपूर्ण ब्रह्मांडात पसरवल्या जात आहे आणि तुमच्याकडे स्वामींचे आशीर्वाद येत आहेत. ते तुमच्या आनंदाला वाढवणारे आहे, तुमच्या कुटुंबाला सुख देणारे आहे आणि तुम्हाला पुढे नेणारे आहे. भूतकाळात ज्या काही कठीण गोष्टी होत्या त्या वारंवार आठवू नका. त्या कल्पनांमध्ये राहू नका. त्या गोष्टी तुम्ही वारंवार तुमच्या मुखातून इतरांनाही सांगू नका. जे काही तुम्ही सहन केले आहे ते सर्व काही देवानेही पाहिले आहे. तेव्हा ते सर्व काही विसरण्याची वेळ आहे. आता आनंदी होण्याची वेळ आली आहे. आज प्रत्येकजण तुमच्यासाठी काहीतरी करण्याची तयारी दाखवेल, कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. देव तुम्हाला कुठल्याही स्वरूपात मदत करतील, ती मदत स्वीकार करा. आनंदी राहा आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हा. खूप काही कष्ट घेतले आहेत, आता मात्र खूप काही त्रास तुमच्या जीवनातून वेगळे करण्यात जाणार आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देव तुमच्या सोबत असतील. आता तुम्ही ते शिकले आहात, कारण भूतकाळाने तुम्हाला खूप काही नाते कसे आहे हे दाखवले आहे, खूप काही परिस्थिती कशी आहे हेही शिकवले आहे. तेव्हा आता पुढे जाण्यासाठी तुम्ही तयार आहात. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही आता खूप काही आनंद प्राप्त करणार आहात. पुढे जा, पुढे पाऊल टाका, कारण देव तुमच्या मार्गात आनंदी आनंद विखरत आहे. ते स्वीकार करण्यासाठी पुढे जा, ते वेचा आणि आनंदित व्हा, कारण प्रत्येक पावलोपावली आता तुम्ही स्वामींची प्रचिती करणार आहात, स्वामींचे अनुभव घेणार आहात. जर तुम्ही तयार आहात तर होय, मी सज्ज आहे स्वामींची प्रचिती करण्यासाठी असे टाईप करा. स्वामी माऊली कृपाळू आणि भक्तावर प्रेमाची सावली करणारे आहेत. स्वामींचे नाव घेताच स्वामी तुमच्या मार्गात आनंदी आनंद देतात आणि तुमच्या इच्छापूर्तीचा आनंद तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे जीवन उंचावते. आर्थिक परिस्थिती असो की तुमच्या काही समस्या असोत, त्या देवांना सांगा, प्रार्थना करा आणि प्रार्थना किती लवकर स्वीकार होते याचा अनुभव घ्या. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी